प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेले आहे। मी सर्व मान्यवरांचे त्याबद्दल धन्यवाद मानतो आणि या कार्यक्रमाची प्रसन्न वातावरणात सुरुवात झाली असे सांगतो। निसर्ग हा आपला सर्वात मोठा मित्र आहे आणि झाडे ही निसर्गाचा अनमोल ठेवा आहेत। मानवी जीवनाचे संपूर्ण अस्तित्व हे झाडांवर अवलंबून आहे। झाडे आपल्याला प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे प्राणवायू देतात, पावसाचे प्रमाण संतुलित ठेवतात, तापमान नियंत्रित करतात, प्रदूषण कमी करतात, जमिनीची धूप रोखतात। अन्न आणि औषधांचे स्रोत म्हणून मानवजातीसाठी झाडे अत्यंत महत्त्वाची आहेत। हीच झाडे असंख्य वन्यजीवांना आश्रय देऊन जैवविविधतेचे संरक्षण करतात। या झाडांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा एक छोटासा प्रयत्न म्हणजे अभिनवचा 2000 झाडे लावून जगविण्याचा अभिनव संकल्प। वृक्षारोपण हे केवळ पर्यावरणासाठी नाही तर आपल्या भविष्यासाठी देखील आहे, ही मागची आमची निखळ भावना आहे। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आमच्या अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष डॉक्टर अमोल पाटील सर यांना विनंती करतो। सतत नाविन्याचा ध्यास असणारे आपल्या कृतीमधून शिस्त आणि व्यवस्थापनाची प्रचिती देणारे आमचे ऊर्जास्थान डॉक्टर अमोल पाटील सर। गुड मॉर्निंग ऑल। आजच्या या छोट्याखानी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे सर्वांचे दैवत, ज्यांच्यासाठी आम्ही खूप आग्रही होतो की सरांचा आपल्या इथं पाय लागले पाहिजेत, ते इंद्रजित देशमुख साहेब सर, सर्वप्रथम मी तुमचा खूप आभारी आहे, कारण तुम्ही आमची स्वप्नपूर्ती केलात की आम्हाला तुम्हाला इथं आणणं हे आमच्यासाठी खूप भाग्याचं होतं आणि तुम्ही इथं आलात त्याबद्दल मी तुमचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे कोचिमाशीचे अध्यक्ष सचिन शिंदे सर, वसकोटी सर, मगदूम सर, देसाई सर, त्यानंतर अकॅडमीचा सगळा स्टाफ, टीचिंग नॉन टीचिंग, सर्व विद्यार्थी बालमित्रांनो, आजचा हा जो दुर्मिळ योगायोग आहे, हा दुर्मिळ योगायोग मगदूम सर, युवराज पाटील सर यांच्यामुळं साध्य झाला। त्यामुळं सर तुमचे आम्ही खूप आभार मानतो की तुम्ही आमच्या देवाला इथं आणलात आणि त्यांच्या वाणीतून आम्हाला हे मंत्रमुक्त होणार आहे आम्ही, त्यामुळे तुमचा खूप आभारी आहे मी। सर मी अभिनवचा थोडक्यात तुम्हाला अहवाल सांगेन की अभिनव सुरुवात कशी झाली आणि इथून पुढचा प्रवास कसा असणार आहे। 2018 मध्ये अभिनवची स्थापना झाली। 6 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला प्रवास आता 2000 विद्यार्थ्यांच्या पर्यंत आहे आणि इथून पुढचे आपल्याला अभिनव युनिव्हर्सिटी पर्यंतचा हा प्रवास करायचा आहे आणि भविष्यात ते खूप चांगल्या पद्धतीने होईल अशी आशा आहे। गडिंग्लजसारख्या दक्षिण कोल्हापूरमध्ये गडिंग्लज, आल्हाद, चंदगड, कागल, भुदरगड या 5 तालुक्यांचा तसा केंद्रबिंदू म्हणजे गडिंग्लज आहे। गडिंग्लज तशी शिक्षणाची पंढरी मानली जाते, कारण शैक्षणिकदृष्ट्या, वैद्यकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या गडिंग्लज तसं खूप सघन आहे। म्हणजे इथं पहिल्यापासूनच जे विचार आहेत ते खूप पवित्र विचार असे आपल्या थोर लोकांनी पेरलेले आहेत आणि या पवित्र विचारांचा जागर घेऊनच आपले विद्यार्थी सुद्धा इथून पुढची जी भरारी आहे ती घेणार आहेत आणि या पवित्र विचार मांडताना साहजिकच आहे आपल्यासारखं एक व्यक्तिमत्व इथे यावं आणि आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं ही आमची प्रामाणिक इच्छा आणि त्यामुळे हा दुर्मिळ योगायोग आज घडलेला आहे। 2018 मध्ये जेव्हा अभिनवचं रोपटं लावलं गेलं त्यावेळी पहिल्या बॅचला 100 विद्यार्थी होते आणि 100 विद्यार्थ्यांच्या मधले 10 विद्यार्थी 99% वरती गेले सीईटी मध्ये आणि कोरोनाची बॅच होती। 2020 ला पहिली बॅच ती कोरोनामध्ये होती, तरीही त्यांनी खूप सुंदर रिझल्ट मिळवला। तिथून जवळपास 16 विद्यार्थी 99च्या वरती गेले। नंतर मग नीट मध्ये सुद्धा आम्ही ठसा उमटवला, आपले विद्यार्थी गव्हर्नमेंट मेडिकलला जायला लागले। नंतर थोडेसे जेई मध्ये सुद्धा आम्ही प्रावीण्य मिळवायला सुरुवात केली आणि जेई मध्ये सुद्धा विद्यार्थी IIT पर्यंत झेप घेतली आणि मग हा आलेख जो आहे तो चढताच आहे। 2024च्या नीटच्या परीक्षेमध्ये तर आम्ही उच्चांकी रिझल्ट दिला। जवळपास एम्सला आपले 2 विद्यार्थी शिकत आहेत, रोहिणी ठाणेकर आणि अभिमान केसरकर, ज्यांना 720 पैकी 700 आणि 696 असे अनुक्रमे मार्क्स पडले होते आणि त्यांनी एम्स मध्ये प्रवेश मिळवला। हर्षवर्धन मटकर सारखा विद्यार्थी आपला IIT ला गेला। यावर्षी देखील तो रिझल्ट आता तसा चढताच आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपला 99.80 गुण मिळवून आपला चिन्मय कुरभट्टी पहिला आलेला आहे सर आणि नक्कीच तो विद्यार्थी इथून पुढे IIT मध्ये सुद्धा प्रवेश घेईल।
त्यासोबतच जवळपास 7 विद्यार्थी आपले असे आहेत जे 99% वरती पुढच्या सेकंड अटेम्प्टमध्ये जातील आणि इथून IIT ची परंपरा जी आहे ती कंटिन्यू राहील. त्यासोबत एम्स सुद्धा आपल्याला काही नवीन नाही आहे, एम्स सुद्धा आपले विद्यार्थी इथून पुढे जात राहतील. तर हा आलेख जो आहे तो चढताच आहे. आपला हा कॅम्पस जो आहे हा नवीन कॅम्पस तर मागच्या वर्षी 20 जून 2025 रोजी या इमारतीचं उद्घाटन झालं आणि थोर समाजसेवक डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि मंदाकिनी प्रकाश आमटे यांच्या उपस्थितीनं हा जो कार्यक्रम आहे तो दिमागदार सोहळा संपन्न झाला. त्यासाठी आपले निळसोशी मठाचे स्वामीजी त्यांनी सुद्धा यामध्ये योगदान दिलं आणि हा जो संकल्प आहे तो संकल्प आपला पूर्ण झाला. मागच्या वर्षी आम्ही 1000 रोपं लावायचा संकल्प केला होता आणि तो 1000 रोपं लावून ती जगवली देखील. यावर्षी आम्ही थोडंसं एक स्टेप पुढे जातोय आणि 2000 रोपं लावायचा आम्ही अभिनव संकल्प केलेला आहे आणि त्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते झालेलं आहे आज. आणि या इथून पुढच्या काळामध्ये ते 2000 रोपं लावून हा लिंगणूर माळ हा जो शिक्का होता तो लिंगणूर माळ नावाचा शिक्का आम्हाला पुसायचा आहे आणि हे लिंगणूर सुद्धा आपल्याला सुजलाम सुफलाम करायचं आहे. त्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा योगदान खूप मोठं आहे. सरांनी आल्या एक शब्द उच्चारला होता की सगळेच जॅकेटमध्ये दिसत आहेत. सर डायरेक्टर पासून शिपायापर्यंत सगळे जॅकेटमध्ये आहेत आणि युनिफॉर्मिटी आमची सगळी मेंटेन आहे. कारण इथं जेव्हा काम करायचं असतं त्यावेळी सगळ्यांचंच योगदान मोठं असतं. जवळपास 188 लोकांची टीम काम करते ह्या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये. 11वी 12वी मध्ये यश मिळवल्यानंतर आम्हाला गरज लागली थोडंसं फाउंडेशनची, म्हणून आम्ही काय केलं 8वी 9वी 10वी ऑलिम्पियाड फाउंडेशन चालू केलं आणि त्या ऑलिम्पियाड फाउंडेशनच्या माध्यमातून आपलेच विद्यार्थी आपणच तयार करायचे आणि ते IIT आणि एम्स सारख्या मोठ्या संस्थांमध्ये त्यांना प्रवेश मिळवून द्यायचा हा अट्टास होता. नंतर गरज लागली की गणितमध्ये शैक्षणिक मंडळी जरी मांडली गेली तरी अद्ययावत जे काही शिक्षण द्यायला पाहिजे ते थोडं कुठंतरी कमी पडत होतं. म्हणून आम्ही KG पासूनचा संकल्प केला आणि KG पासून 12वी पर्यंत सगळं एज्युकेशन आपण अभिनवच्या या क्षेत्राकडे देतो आहोत. तर ही जी विजयाची पताका आहे, यशाची पताका आहे ती इथून पुढे तशीच डोलत राहील आणि अभिनवमध्ये आपले पाय लागल्यामुळं खऱ्या अर्थानं याला नवसंजीवनी अजून मिळेल आणि खूप मोठ्या पद्धतीने आपण भरारी घेऊ. मी माझं जे प्रास्ताविक आहे थोडं स्वागत पुन्हा एकदा सगळ्यांचं करतो आणि मी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. डॉक्टर अमोल पाटील सरांच्या या उत्साहवर्धक प्रास्ताविकानंतर मी प्रमुख पाहुण्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. माजी प्रशासकीय अधिकारी आणि प्रसिद्ध वक्ते श्री इंद्रजित देशमुख सर यांना आपण काकाजी म्हणून ओळखतो. सर, आपण महाराष्ट्रातील एक नामांकित विचारवंत, एक प्रेरक व्यक्ती आणि समाजसुधारक आहात. नव्या पिढीची ऊर्जा व प्रेरणास्रोत म्हणजे काकाजी. नव्या तरुणाईमध्ये आपल्याविषयी प्रचंड आत्मीयता आहे. सर्व नवयुवकांना योग्य दिशा देऊन उज्ज्वल, समृद्ध आणि सक्षमीकरणाचे अभियान आपण चालवत आहात. आजच्या या मंगल कार्यक्रमाच्या प्रसंगी मी आपलं स्वागत करण्यासाठी आमच्या अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष डॉक्टर अमोल पाटील सर यांना विनंती करतो आणि आपणाला विनंती आहे की आपण प्रेम, स्नेह, जिव्हाळा आणि आपुलकीचं प्रतीक म्हणून हे सन्मान चिन्ह, शाल आणि एक रोपटा आमच्याकडून आम्ही देतो ते आपण स्वीकारावे. आपल्या भारत देशाचे भविष्य ज्या युवा पिढीच्या हाती आहे तो भारत स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण धारेवाडी तालुका कराड येथे स्वामी विवेकानंदांच्या जयंती दिनी शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानची स्थापना केली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण बालसंस्कार शिबिर, बलशाली युवा हृदय संमेलन, महिलांसाठी शौर्यवर्धिनी शिबिर, शिक्षकांसाठी गुरुजन हृदय संमेलन घेत आहात. आपल्या माध्यमातून सध्या महाराष्ट्रात शेतकरीविषयक कार्याचा देखील विस्तार होतो आहे. आपल्या या कार्याबद्दल आपले अनेक अनेक धन्यवाद. या सत्कारानंतर आणखी 2 छोटे सत्कार या ठिकाणी संपन्न होतील. आज आपल्या कार्यक्रमासाठी वसकोटी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी डॉक्टर अमोल पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी वसकोटी सरांचं या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत करावं आणि वसकोटी सरांना विनंती आहे की त्यांनी आमच्या अकॅडमीकडून हे जे स्वागत आहे त्याचा स्वीकार करावा. त्याचबरोबर ओजी माशीचे अध्यक्ष श्री सचिन शिंदे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सचिन शिंदे सरांना देखील विनंती करतो की आपण या स्वागतासाठी व्यासपीठावरती यावं आणि डॉक्टर अमोल पाटील सर यांना विनंती आहे की आपण त्यांचा सत्कार करावा.
सर्व मान्यवरांचे धन्यवाद. मी सर्वांना बसण्यासाठी विनंती करतो. आज या कार्यक्रमासाठी भोगावती महाविद्यालय भोगावती येथून प्राध्यापक पवनकुमार पाटील सर उपस्थित आहेत. पवनकुमार पाटील सर आज काकाजींचा प्रवास आणि थोडासा परिचय थोडक्यात आपल्याला सांगणार आहेत. मी प्राध्यापक पवनकुमार पाटील सर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. सर्वांना नमस्कार. रामकृष्ण हरी. खरं तर ज्या वयामध्ये ज्या कानांना जे शब्द ऐकायला पाहिजेत, कारण शब्द हे कानांना ऐकतो हृदयातून पोहोचतात. मॅडम अध्यात्मामध्ये असं म्हणले शिंदे की मृत्यूनंतर स्वर्ग असेल, स्वर्गामध्ये इंद्र असेल, इंद्राची भेट होण्यासाठी चांगलं कर्म करा. पण मी आज लेकरांना सांगतो की पृथ्वीवरचा इंद्र स्वर्ग करण्यासाठी जो सातत्यानं प्रयत्न करतो तो आमचा इंद्रजी देशमुख काकाजींचा प्रवास. तुम्हाला माहीत असतो एका आमदारांचा सुपुत्र आणि समाजाच्या अनेक ऋणांचं मूल्य शोधून ते पूर्ण करणारा एक अतिशय वेगळा, ज्यांच्या आडनावातच देशाचं मुख आहे, ते देशमुख आहे. अमोल सर कदाचित तुमच्या कुटुंबानं तुमचं पाळण्यामध्ये नाव ठेवताना अमोल ठेवलं. काय नसावं ह्यासाठी न म्हणता, पण ते नसावं मधलं न मी तुमच्या अच्या नंतर साकारतो, तो शब्द अनमोल होतोय. तुम्ही अमोल नाही तर अनमोल आहात. कारण एवढी अभिनव संस्था उभा करत असताना, 7 वर्षाचा प्रवास करत असताना जी लेकरं ज्या आईबापाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथं आली, काकाजी आल्यानंतर म्हटले की मी मुलांसमोर काय नेमकं बोलणार आहोत, मला पालकांची गरज होती. बरोबर आहे. पण फुलणाऱ्या आणि आताच जी फळं निर्माण होत आहेत त्यांच्यावरती जर वेळेत विचारांची औषध फवारणी केली तर त्याला कधीच कीड लागत नाही. हीच फळं उद्याचे वृक्ष होणार आहेत आणि हेच वृक्ष जगाला अतिशय सुखदायी, शांती आणि समाधान आणि सावली देणार. काकाजी तुमची वाणी ऐकण्यासाठी सगळे कान आसुसलेले आहेत. तुमचा सकाळी 6 पासूनचा प्रवास आम्ही पाहिलाय. मुलांना युट्यूबला जरी गेले तर काकाजींचा सगळा प्रवास कधीतरी पाहायला मिळेल. पण लेकरांना एवढंच सांगतो की तुमच्या थोड्या भावंडांना सांगा एक दिवस घारेवाडीला जावा. त्या ठिकाणी काकाजींचं असणारं युवा शिबिर, त्या शिबिराच्या निमित्तानं होणारी लेकरांची जी मांदियाळी आहे, ज्यातून मला वाटतं एवढ्या मोठ्या अधिकारी पदावरून पासून माणसं अतिशय साध्या पद्धतीची कशी राहणीमान करतात याचं चांगलं उदाहरण आहे. इथं आल्यानंतर जे चित्र मी पाहिलं मस्कडेचं ते अत्यंत महत्वाचं आहे. एवढं उभा करत असताना या व्यक्तीला आधार ज्या व्यक्तिमत्वांचं 188 लोकांना, त्यांना मी नमस्कार करतो सर. कारण शिक्षकाचं वचन ऐकण्यासाठी आणि आचरण पाहण्यासाठी लेकरांचे डोळे कायम आसुसलेले असतात. त्यामुळे असे शिक्षक सर तुम्ही तुमच्या समोर आहेत. मी तर असं म्हणेन की हाताखालून किती मुलं गेली यापेक्षा हाताला मुलं किती लागली याचं चिंतन करणारा वर्ग या अकॅडमी मला पाहायला मिळालं. सगळ्या शिक्षकांना मी नतमस्तक होतो. त्या विद्यार्थ्यांना मी नमस्कार करतो. त्यांच्या पालकांना मी शुभेच्छा देतो. लेकरांनो, कुठल्याही क्षेत्रात कुठेही जावा, पण या मातीला, इथल्या नात्यांना आणि आपल्याला जन्म देणाऱ्या आई पित्यांना कधी विसरू नका. एवढा संदेश देऊन थांबतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण ज्या उपमा दिल्या पृथ्वीवरचं इंद्र आणि आमच्या अकॅडमीचे अनमोल सर, याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. प्राध्यापक पवनकुमार पाटील सर यांच्या मनोगतानंतर गुरुवर्य श्री इंद्रजित देशमुख सर, आपण समाजाप्रती अतिशय संवेदनशील मनाचे व्यक्ती आहात. आपले विचार समाजासाठी बहाल करून समाजाला दिशा देण्यासाठी आपण सतत कार्यरत आहात. आज आपल्या अमृत हस्ते आमच्या अभिनवच्या प्रांगणामध्ये भविष्यातील वटवृक्षाचे रोपण झाले. ज्या मातीमध्ये आपण हे रोप लावलं ही माती भाग्यवान आहे. त्याचबरोबर या मातीमध्ये शिकणारे विद्यार्थी देखील तेवढेच भाग्यवान आहेत. या वृक्षाच्या रोपणाबरोबरच आपल्या विचारांची पेरणी देखील या ठिकाणी व्हावी अशी आमची मनोमन इच्छा आहे. आपल्या विचारांच्या पेरणीतूनच आम्हाला नवीन प्रेरणा मिळेल, ज्याच्या सावलीमध्ये आमचे विद्यार्थी बलशाली भारताचं स्वप्न साकार करतील. तर आपणास सन्मानपूर्वक विनंती आहे की आपण आपल्या विचार आणि संस्काराच्या ज्ञानामृताची संजीवनी आम्हाला द्या. अभिनवच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे
या संकुलाचे संकल्पक आणि संकल्पना उतरवणारे आदरणीय अमोल पाटील सर आणि त्यांचे सर्व गुरुवर्य सहकारी, उपस्थित दिदी, दादा, आणि जे इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझ्यासोबत आजूबाजूला होते ते मला एकट्यालाच सोडून खाली निघून गेले ते सर्वजण. बाहेर इतकी विचित्र परिस्थिती असताना खरं तर सोबत असणं किंवा पाठीमागं असणं अपेक्षित असतं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं अपेक्षित असतानाही जे गेले खाली त्याला नमस्कार. मला एका खूप चांगल्या वयामध्ये तुम्ही आहात आणि दुर्दैवानं किंवा कशाने म्हणा की याच वयामध्ये आपल्याला स्वतःला ओळखायचं असतं आणि भविष्य ठरवायचं असतं. तेच वय मोहाचं हे आहे, आकर्षणाचं पण आहे. इंग्लंडमध्ये 6-7 महिन्यापूर्वी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी तिथल्या सगळ्या मुलांना आणि पालकांना एक सिरियल बघायला सांगितली की 3 भागामध्ये तिथल्या लोकांनी तयार केलेली आहे आणि त्या सिरियलचं नाव आहे द ॲडोलसन्स नावाचं. पौगंडावस्था, की ज्या अवस्थेमध्ये तुम्ही आहात. घटना अशी घडली होती की एका 14 वर्षाच्या मुलाला आपल्याच वर्गातील एका मुलीचा खून केलेला होता आणि मग तो खून का केला, त्याला कारण कोणतं याच्याविषयी तिथे एक समिती बसवण्यात आली. त्या समितीनं ते निष्कर्ष काढले, त्याच्यावर ती फिल्म तयार करण्यात आली, सिरियल तयार करण्यात आली. कारण मी येतानाच वर सरांना विचारलं की या लेकरांच्या हातामध्ये मोबाईल आहे का, तर ती त्याच्याविषयीचीच होती. त्या सिरियलची सुरुवात होते ह्या खुनानं होते आणि नंतर शोध सुरू होतो की असं का घडतंय त्या देशामध्ये. आणि हे पंतप्रधानांनी स्वतः त्या संसदेमध्ये दिलेलं भाषण आहे की हे बघा. तिथल्या 9 वर्षाचा मुलगा तिथला झाला की त्याला एक सेपरेट खोली घरातली देण्यात येते आणि त्या सेपरेट खोलीमध्ये त्याच्या समोर 2 स्क्रीन येतात. एक मोबाईलचा स्क्रीन येतो, एक लॅपटॉपचा स्क्रीन येतो. आणि हा मुलगा त्या खोलीमध्ये किंवा ही मुलगी त्या खोलीमध्ये 9-10 तास या स्क्रीनच्या समोर असते. या रूमला त्या सिरियल मध्ये डेमॉन्स रूम असं म्हटलं, राक्षसाची खोली असते. म्हणजे या खोलीमध्ये ती स्क्रीनवर मुलं असताना आई वडिलांनी जरी एंट्री केली तर ती मुलं संतापतात, चिडतात. मग पुढे सुरू होतं की हे कशासाठी, मग हा मुलाला आत्महत्या केली तर शोध घ्यायचा. जसं की या देशामध्ये काही विचाराच्या झुंडी आहेत आणि त्या रोज द्वेष आणि मत्सर पेरतात, तसं त्याही देशामध्ये अशा विचाराच्या झुंडी काही द्वेष आणि मत्सर पेरतात आणि त्याच्यामध्ये हा मुलगा अडकला आणि त्यानं त्या मुलीचा खून केला. आणि मग दुसऱ्या आणि तिसऱ्या पार्टमध्ये असं दाखवले की या मुलाला जर बाहेर काढायचं असलं या सगळ्या गोष्टीतून तर त्याच्यावरचे उपाय कोणते आहेत ते त्याच्यामध्ये आहेत. मी यासाठी सांगितले की एखादी व्यक्ती घडत असेल मला तर त्याच्यासाठी एक ज्ञानेश्वरीमध्ये उभी आहे, विधी ते पाळीत निषेधा ते काळीत मजकर्म फळे अर्पित पुढे झाला. एखादी व्यक्ती घडायची असेल, एखादं कुटुंब घडायचं असेल किंवा एखादं राष्ट्र घडायचं असेल तर जे योग्य आहे त्याचा स्वीकार करावा लागतो आणि जे निषेधार्य आहे त्याचा त्याग करावा लागतो. ही संस्था स्थापन करत असताना एका चांगल्या म्हणजे प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांच्या असतात. कारण असं म्हटलं जातं की जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश सिद्धीस जावा. प्रकाश आमटे अशा महान व्यक्तीचे सुपुत्र आहेत की ज्यांच्या वडिलांनी जे स्थापन केलं त्यांचे ते सुपुत्र आहेत आणि तो वारसा तसाच पुढे ठेवला. मग एका वडिलांनी आपल्या पुढच्या पिढीला काय द्यायचं असतं ते त्यांना माहित आहे, त्यांना समजलं. एकट्यासाठी जगायचं नसतं. तिसरी पिढी आता त्यांच्या घरातली समाजाची सेवा करते, अश्रू पुसण्याचं काम करते आहे. म्हणजे बाबा आमटेंच्या ज्वाला आणि फुले नावाच्या कविता संग्रहामध्ये एक कविता आहे. झोपले अजून माल तापवीत उन्हात काया, अजूनही असंख्य नद्या वाहतात इथे वाया, इथे नांदती श्रमर्षी या भूमीला क्षण नाही, ज्ञान गाळते घाम इथे विज्ञान दानव शरण नाही. हे बाबांनी जो प्रवास सुरू केला तर प्रवासाची पुढची घडी
म्हणजे प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे असतात. मला ना जोडपी असतात, आमच्यासारखी आम्ही नवरा बायको जगतो ना, नवरा बायकोच्या जोडपीमध्ये काही जोडपी असतात ती मेड फॉर हरसेल्फ असतात, तो तिच्यासाठी जगतो. काही जोडप्यामध्ये मेड फॉर हिमसेल्फ असतात, ती त्याच्यासाठी जगते. आता इथं बसलेले जे 180 जण आहेत त्यांनी स्वतः शोध घ्यायचा की आपल्या जोडप्यामध्ये नक्की काय चाललंय. काही जोडपी मेड फॉर इच अदर असतात आणि काही जोडपी मॅड फॉर इच अदर असतात. बाबा आमटे, साधना आमटे, प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे, अभय बंग, राणी बंग ही मॅड फॉर इच अदर आहे. तुझं स्वप्न ते माझं स्वप्न, तुझा श्वास तो माझा श्वास, तुझं पाऊल ते माझं पाऊल, अशी जगणारी ही माणसं आहेत. स्वतःचा कोणताही स्वार्थ नाही त्यांच्या आयुष्यात. घराच्या बाहेर पडणारं प्रत्येक पाऊल हे जगाच्या कल्याणासाठी आहे, म्हणून ते मॅड फॉर इच अदर आहेत. आम्ही कसे आहोत, आम्ही सर्वसामान्य घरातले कसे असतो, हम दो हमारे दो, माँ बाप वेग दो, हे छोट्याच्या संसारामध्ये छोटं जगतो. आम्ही पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टीसाठी जगतो. पण अमोल सरांनी जी सुरुवात केली त्याच्यामध्ये अर्थ असतो की माणसाच्या आयुष्यामध्ये 3 प्रकारची ध्येय असतात. एक शैक्षणिक ध्येय असतं, मला शिकायचंय, कुठपर्यंत शिकायचं, कोणत्या शाखेला जायचंय, कुठपर्यंत, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डॉक्टरेट, कुठपर्यंत शिकायचंय, ते माझं शैक्षणिक ध्येय असतं. दुसरं माझं व्यावसायिक ध्येय असतं, म्हणजे मला सेवा करायची, मला उद्योग करायचाय, मला व्यापार करायचाय, मला शेती करायची, म्हणजे मला माझ्या आयुष्याचं नक्की काय करायचं हे दुसरं ध्येय असतं. आणि तिसरं असतं ते जीवनाचं ध्येय असतं. जीवनाचं ध्येय असणारी माणसं की तुम्ही कुणी झाला तुमच्या क्षेत्रामध्ये, तर फक्त मी मगाशी आत्ता सांगितले 3 P साठी जगला तर तुम्ही जगलाच. जीवनाचं ध्येय याचा अर्थ की मृत्यूच्या अगोदर अश्रू जरी एक कोसळ्याचा आला तरीच जन्म काहीच काम असत. या 3.5 हाताच्या देहाने फक्त नोटांच्या आकड्यांची जगलेली वाढत जाणं किंवा ग्रोथ करणं म्हणजे जीवन नाही, तर त्याच्या पलीकडचं ध्येय असणं म्हणजे जगणं. आणि हे ज्याला सापडता येतं, ज्याला सापडत आहे. मी युवा शिबिराचा अभ्यास करत असताना कित्येक तरुणाईवरचे लेख वाचले. तुम्हाला जायचंय नाही ते ध्येय ठरवत असताना माझ्याकडे कोणकोणत्या गोष्टी असतात. ते प्रकाश आमटे आणि त्यांचं ज्यार्थी पाया इथं लागला त्याआधी तो विचाराचा धागा नेसला. एक प्रसंग असतो परिवर्तनाचा माणसाच्या आयुष्यात. चाकोरीबद्ध आयुष्य जगणारी माणसं सिसिफस सारखी जगतात. येतात, नोकरी करतात आणि मरून जातात. नोकरीचे पैसे साठवतात, कुठल्या तरी एखाद्या शहरामध्ये फ्लॅट घेतात आणि सकाळी नाना पार्क मध्ये जातात, कारण आयुष्यभर हसलेले नसतात. अखंड आयुष्यभर 10चा डबा, 6ला परत, चौकोनी चेहरा, 30-35 वर्ष चाकोरीबद्ध आयुष्य जगल्यानंतर चेहऱ्यावर हास्यच नसतं. मग रिटायर झाल्यानंतर नाना पार्क मध्ये त्यांना हसवण्यासाठी एक माणूस येतो आणि मग तो हसी योगात त्याला शिकवतो खो 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 खो. आणि हे हसत असताना एक 4 वर्षाचं लेकरू उजव्या बाजूला उभा असतं, ते यांच्याकडे बघून हसतं. आपलं जमलिंग होतं की हे खरं का ते खरं. अशी सिसिफस सारखी जगणारी माणसं चाकोरीबद्ध आयुष्यामध्ये उत्साह आहे, आनंद आहे. कारण अल्टिमेट गोल ऑफ द लाईफ इज हॅपीनेस असं म्हणतात. तुमच्या माझ्या जगण्याचा प्रत्येक क्षण आनंददायी असणार तर आनंदाचा हेतू आहे. तुम्ही बाहेर निसर्गामध्ये बघा ना, कुठलाही पशु पक्षी का विहार करताय, का मोर केकावली देतो आहे, का ही सगळी मंडळी निसर्गातली त्यांना कोणतं एक मस्त मस्तीमध्ये जगतात. तसं मला माझं आयुष्य त्या पद्धतीने जगता येईल, हॅपीनेस साठी जगता येईल तो भाग. दुसरी गोष्ट वृक्षारोपणाची तयारी केली, वृक्षारोपण करण्यात. मी जी मुलगी सांगतो आहे आपल्याला की तिला तिच्या वडिलांनी सांगितलं, त्या मुलीचं नाव आहे ग्रेटा थुनबर्ग नावाचं त्या मुलीचं नाव. ती 9वीत असताना तिच्या वडिलांनी तिला असं सांगितलं की बाळा तुझ्या वाट्याला पृथ्वीवरचं निसर्गाचं सुख तुला नाही. तू अल्गोर नावाचं एक अमेरिकेचं उपराष्ट्राध्यक्ष आहे, त्यांनी एक चित्रपट लिहिलाय या पर्यावरणावर, केलाय, प्रकाशित केलाय. कधी तुम्हाला वर्गामध्ये किंवा या हॉलमध्ये दाखवता आलं तर बघा. त्याच्यामध्ये अल्गोर असं म्हणतात की 2050 साली पृथ्वीचं टेम्परेचर 55 डिग्री सेंटीग्रेड असतात. कालच होळी झाली, मी आता येताना ड्रायव्हरला प्रश्न विचारला की टेम्परेचर किती? तो म्हटला 32. म्हणजे अजून व्हायचं आहे. 32 हे टेम्परेचर हायएस्ट टेम्परेचर असायचं मी कोल्हापूर कॉलेजला असताना. आता इथं 46-47. गेल्या वर्षी दिल्लीला 52 डिग्री सेंटीग्रेड तापमान होतं.
घरातून बाहेर पडताना खिशात लिंबू आणि कांदा घेऊन बाहेर पडावं लागत होतं, टेम्परेचर वाढतात. या मुलीला, ग्रेटा थुनबर्ग नावाच्या मुलीला तिच्या वडिलांनी सांगितले की बाळा, तुझ्यासाठी पृथ्वी असणार नाही, वसुंधरा असणार नाही. 2050 साली श्वास घ्यायला हवा असणार नाही, प्यायला पाणी असणार नाही, आणि मग हे सगळं खायला अन्न असणार नाही, कारण 55 डिग्री सेंटीग्रेडला अन्नधान्य देऊ शकतील असा व्हरायटीज कुठंच असणार नाही. त्या मुलीच्या लक्षात आलं, दक्षिण आणि उत्तर अंटार्क्टिकावरचं बर्फ वितळलेला असेल, समुद्राची पातळी 11 मीटर इतकी उंच झालेली असेल, म्हणजे मुंबईचा समुद्र खोपोलीपर्यंत पोहोचलेला असेल. कुणी पाहुणे असले मुंबईला, आताच सांगून ठेवा, एक प्राणी इथं आला होता, त्याला असं सांगितलंय 2050च्या या गावाकडे नाहीतर बुडून मारावं लागेल. मग त्या मुलीनं स्वीडनच्या संसदेच्या बाहेर एक फळा घेतला आणि त्या फळ्यावर असं लिहिलं, फ्रायडे फॉर द फ्युचर. तिनं असं लिहिलं की हा, तुम्ही तुमच्या आयुष्यातला शुक्रवार माझ्यासाठी द्या, आंदोलनात उतरा. बाळानं तुमच्यासारख्या 5 कोटी पोरांनी तिला साथ, आमच्यासारख्या मोठ्या एकाही माणसाने तिला साथ नाही दिली, कारण आम्हाला ते भानच नाही. आम्हाला वाटतं की आम्ही अमरपट्टा घेऊन आलो, आमच्या वाट्याला पृथ्वी अशी असणार नाही असं मला वाटतं. काही तर सायंटिस्ट असं म्हणतात की 2030 नंतर पिढी रोस्ट होऊन संपणार आहे, भाजून संपणार आहे. 46, 47, 48 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर. तिला 5 कोटी लोकांनी, मुलांनी तुमच्यासारखे साथ दिली. युनोला तिच्यासाठी परिषद बोलवावी लागली, म्हणजे पर्यावरण मंत्र्यांची परिषद युनोमध्ये झाली. त्या युनोमध्ये या लेखीचं भाषण होतं. त्या भाषणाच्या अगोदर तिला एक भाषण केलं होतं 2018ला. त्या भाषणासाठी 5 लाख मुलं ऑनलाईन तिच्यासाठी ऐकत होते. तो दबाव तर पूर्ण निर्माण केला, 14 वर्षाच्या पूर्ण त्या दबाव निर्माण केला. युनो परिषद भरवली. युनोमध्ये त्या मुलीचं भाषण आहे 4 मिनिटं आणि 52 सेकंदाचं भाषण. तेही वर्गामध्ये ऐकवता आलं तर काय बोलतील ती. त्या सगळ्या नेत्यांच्याकडे बघून असं म्हणते की तुम्हाला कुठला विकास हवा, आम्हाला मारून तुम्हाला विकास हवा, कसले रस्ते, कसल्या इंडस्ट्रीज, काय हवंय तुम्हाला नक्की, आमच्या पिढीला हे तुम्हाला द्यायचंय की नाही, तुम्ही भोगणार मजा आणि आम्हाला देणार सजा. मुलगी बोलते, चौकाळून बोलते. तिला कळालं एक लेख जागी झाली. त्या पुस्तकाचं एक नाव, त्या पुस्तकामध्ये तिने जर केलं क्रांती, अतुल देऊळगावकर सरांनी तिचं चरित्र लिहिलंय. त्याच्यामध्ये सुरुवातीलाच तिने तिच्याविषयीच्या, तिच्या ह्या चळवळीविषयी एक वाक्य असं लिहिले, त्याला बटरफ्लाय इफेक्ट असं लिहिलं. म्हणजे एखाद्या जंगलामध्ये कोपऱ्यात एखाद्या छोट्याशा फुलपाखरानं पंख फडफडवले तर पॅसिफिक समुद्रामध्ये सुनामी येऊ शकते, इतकी ताकद त्या फुलपाखराच्या पंखाच्या फडफडण्यामध्ये असते. एक ग्रेटा थुनबर्ग नावाची 14 वर्षाची पोरगी आपले पंख फडफडवते, अख्खं जग जाग करते आणि युनोमध्ये ती भाषण देते पर्यावरणासाठी. तुम्ही 2000 झाडं म्हणजे छोटी गोष्ट नाही, कारण पृथ्वीच्या अंताचं घड्याळाला बाळा ते अर्धा तासाचं आहे. ते आता पुढं जायला लागते, कारण हे जे मी आता बोलतोय ना त्या गोष्टीमध्ये, म्हणजे आमच्या काळात एक चित्र, आमच्याही अगोदरच्या काळामध्ये एक चित्रपट होता आणि त्या चित्रपटामध्ये एक गाणं आहे जितेंद्रचा, आणि तो हिमालयात एका शाळेमध्ये शिकवतो आणि तो असा डोंगराकडे बोट दाखवून तो असं दाखवतोय, निसर्गाच्या विषयी पोरांना शिकवतोय की बाळांनो हे कौन चित्रकार आहे, हे कौन चित्रकार आहे. म्हणजे जितेंद्र दाखवतो बघा, हे जरा निसर्गाकडे बघा, हिरव्या रंगाच्या छटा आहेत पण किती विलक्षण छटा आहे. कोण आहे हा चित्रकार, कोण हा मनुष्य कटकारे मार्ग आहे, समजून घ्या. भाग्यवान आहे ती पाठीमागची पिढी की जिच्या वाट्याला हे सगळं निसर्ग, ही सगळी सृष्टी, हे 6 ऋतूंचे 6 सोहळे आले. बाळांनो गेल्या वर्षी 20 मेला पाऊस सुरू झाला, डिसेंबर पर्यंत होता. मे महिन्यात इतका पाऊस पडला की जुलैचं कॅलेंडर फाडून गेलं, मेला चिटकवलं होतं काय असं वाटतं, इतका पाऊस, इतकं वातावरण दिसलं. ही 2000 झाडं नुसती तुमच्या रूपानं, म्हणजे असं म्हटलं जातं की माणूस नावाच्या जातीनं आपल्या अस्तित्वानं पृथ्वीचा अंत पुढे ढकलायचा असतो. आणि आता ज्याला मरायचं आहे त्यांना आपल्या निदान मरणाची लाकडं तरी तयार करावी, इतकं तरी एखादं झाड लावावं. तुम्ही हे केलेलं तुमच्यासाठीचं काम तितकं महान आहे आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की 2000 झाडं जगलेली बघू द्या. आता आपल्याकडे इथं आलो आपण ऍडल्सन्स, मी आता म्हणतो
पहिली गोष्ट आहे की मी कोण आहे. मला अमोल सर येताना वर सांगितलं होते की पलीकडे लांब उडी केली आहे, वैयक्तिक खेळ आहे, सामुदायिक खेळ आहे, अभिनय, कला, हे आपल्या प्रत्येकामध्ये निसर्गाने वेगवेगळी बुद्धिमत्ता दिली आहे. त्या बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला आपलं जीवन व्यतीत करायचं असतं. अभय बंग सर म्हणतात की माणसाच्या जीवनाचे 2 तुकडे आहेत. एक निरस असं शिक्षणाचा तुकडा आहे जो 25 वर्षापर्यंत चालतो, आणि एक निष्क्रिय जीवनाचा एक तुकडा तो लग्नानंतरचा चालतो. बघा ना, लग्न झाल्यानंतर माणूस हसत नाही, सगळ्यांचे चेहरे जरा बघा, मी त्याच्याबद्दल आणखी पुढे येणारच. तो एक निष्क्रिय आयुष्य असतो. लग्न झाल्यानंतर एखादं वर्ष बरं असतं, पण पुन्हा मात्र खूप अवघड कंडिशन असते. म्हणजे हा एक निष्क्रिय कालावधी असतो. त्या कालावधीमध्ये मग हॅपी कोण असतो की ज्याला स्वतःचा स्व कळाला, मी कोण आहे, माझ्यामध्ये निसर्गाने नेमकी कोणती गोष्ट दिली आहे ती ज्याला कळाली आणि त्या क्षेत्रामध्ये मी माझं करिअर केलं तर मी त्याच्यामध्ये आनंदी असतो. तुम्ही गेल्या वर्षी एक बातमी वाचली असेल की एक IAS अधिकारी फक्त 4 वर्ष IAS म्हणून काम केलं. आईवडिलांची इच्छा होती म्हणून ते IAS झाले. त्यांनी नोकरी सोडून दिली आणि आता ती संगीताची उपासना करतात. ते गायक आहेत, गाणं गातात, रोज 7-7, 8-8 तास रियाज करतात आणि पब्लिक कार्यक्रम करतात. आई वडिलांच्या इच्छेसाठी IAS होणं आणि त्यासाठी 4 वर्ष देणं आणि पुन्हा स्वतःच्या आतमध्ये जा. म्हणजे त्याला एका श्रीदेवीच्या चित्रपटामध्ये कसली लिस्ट म्हटलेली ना, बकेट लिस्ट. बकेट लिस्ट नावाचा एक प्रकार असतो. मला आयुष्यामध्ये ह्या गोष्टी करायच्या होत्या. इथं म्हातारी कोतारी माणसं असतील त्यांच्यासाठी मी एक पुस्तक सांगतो, द 5 रिग्रेट्स इन लाईफ असतो. माणूस मरताना हजारो लोकांच्या मुलाखती त्या नर्सनं घेतलेत आणि त्याला 5 पश्चाताप झाले की मी लोकांच्या मनासारखा का वागलो, का मी माझ्या मनासारखं नाही वागलो, मी त्यांना माफी मागायला पाहिजे. असे 5 रिग्रेट्स आहेत. लोक त्या काय की माणसं काय म्हणतील म्हणून मी माझं आयुष्य प्रत्येक वळणावर का बदललं अशी. म्हणून आता पहिला टप्पा माझ्या आयुष्यातला की माझ्यामध्ये स्व कोणता आहे, मी कोण आहे. आणि दुर्दैवाने कोणीतरी वेगळा माणूस आम्हाला सांगतं की तू हे हो बरं का. म्हणजे इकडे गेलं म्हणजे खूप पॅकेज असतं, मग खूप प्रेस्टिज असतं आणि मग खूप प्रॉपर्टी कमवता येते. मग मला त्याच्याकडे पॅकेज आहे, प्रेस्टिज आहे, प्रॉपर्टी आहे, ते सुखी आहेत का बघा. अल्टिमेट गोल ऑफ द लाईफ इज हॅपीनेस. म्हटलं हॅपीनेस साठी जायचं आहे, पण हॅपीनेस माझ्या जगण्यामध्ये निष्क्रिय आयुष्याचं जीवन आहे. त्याच्यामध्ये मी कोण आहे दुसऱ्याला ठरवू द्यायचं नाही. इथं एवढ्या चांगल्या अकॅडमीमध्ये आलं आणि सरांना विचारलं की अभिनव काय नाव दिलं, तर ते म्हणजे आतून नवीन काहीतरी आलं. पण ते नवीन कधी आहे की मला आतमध्ये माहित असेल. बाळांनो, स्पर्धा दोघांशी असेल तर हिंसा आहे आणि स्पर्धा स्वतःशी असेल तर तो विकास आहे. अभिनव या शब्दाचा अर्थ की माझीच माझ्याची स्पर्धा आहे. कालच्यापेक्षा मी आज आणखीन छान मार्क पडेल. अन्यथा स्पर्धा दुसरी घाणेरडी स्पर्धा कोणती. राजूला 98% मार्क्स पडले 10वीला. तो घरी पळत गेला आणि त्यानं आई बाबांना सांगितले की आई बाबा मला 98% मार्क्स पडले. आई बाबांनी पुढचा प्रश्न विचारला की पलीकडच्या बाळाला मार्क किती पडले. राजूनं सांगितलं 99 पडले. म्हटल्यानंतर घरातला सगळा आनंद, आता जो उत्सव होता घरातला 98%चा, तो एका क्षणात 99च्या तुलनेनं स्मशान झालं. कॉम्पिटिशन हिंसा करणारी नसावी, कॉम्पिटिशन स्वतःच्या विकासाची असावी. मग त्याच्यासाठी मला ठरवायचं की माझ्यामध्ये कोण आहे ते मला समजलं आणि दुसरं कोणतरी सांग तुम्ही इतके हुशार आहात, इतके प्रगल्भ आहात, इतकी मार्क्स तुम्हाला पडत आहेत, पडणार आहेत, असे छानपैकी गुरुवर तुमच्या सोबत आहेत. मग मी मला स्वतःला शोधता आला. पूर्वी एक असा काळ होता की त्या कालावधीमध्ये अजून आरशाचा जन्म झाला नव्हता, आरसा अस्तित्वात आलेला नव्हता. किती भयानक काळ असेल नाही. म्हणजे ज्यांना रोज अर्धा तास आरशासमोर उभं राहिल्याशिवाय घराच्या बाहेरच पडत नाही त्यांच्यासाठी तो काळ किती भयानक असेल. म्हणजे फक्त तुम्हीच तुमचंच वय असं नाही, आमच्या वयाची सुद्धा माणसं अर्धा तास असतात. एक जरी मिशीचा केस पांढरा झाला तरी अर्धा तास त्या ह्याच्यावर असतात, आरशासमोर असतात. मी आता इथे यायचं तर काल डांबरीकरण करण्यासाठी अर्धा तास घालवलं का. आरशाचा ज्या वेळेला हा आरसा नव्हताच आहे अशा त्या कालावधीमध्ये शेतात काम करत असणाऱ्या एका शेतकऱ्याला एक गुळगुळीत दगड सापडला. त्या दगडावरची माती बाजूला गेल्यानंतर त्याला त्याच्यात त्याचा चेहरा दिसला आणि तो चेहरा त्यानं पहिल्यांदा बघितला होता, कारण आरसा नव्हताच आणि त्याचा चेहरा बरोबर त्याच्या वडिलांच्या सारखा होता. तो
तो चेहरा बघितल्या गुळगुळीत दगडामध्ये त्याला असं वाटलं की मेरे पापा मुझे मिल गए, माझे वडील मला भेटले. त्याला खूप आनंद झाला. त्याला वाटलं हा जादूचा दगड. तो आनंदाने दगड घेऊन घरी आला. वरच्या मजल्यावर त्याला तो दगड ठेवला. दुसऱ्या दिवशी तो उठायचा, अंघोळ करायचा, वरच्या मजल्यावर जायचा, दगडात स्वतःलाच बघायचं, पण त्याला वडील भेटल्याचा आनंद व्हायचा आणि तो खाली यायचा. अलीकडे तो वरच्या मजल्यावरून खाली येत असताना हसायचा, कारण वडिलांची भेट झाली. बायकोच्या लक्षात आलं की अलीकडे हे हसताय कसं काय, कारण लग्न झाल्यानंतर माणसं हसत नाही, आणि हे कसं काय हसतंय, हसतो का म्हणून प्रश्न विचारती. क्यों हसते? बोले कुछ नहीं, पापा मिलते. बोले कहा मिलते? घाबरलं ते. वर गेलं, वर जाऊन त्यानं दगड आणला. मग दिसत बायकोनं दगड घेतला, त्याच्यामध्ये तिनं बघितलं, तिचा चेहरा ती पहिल्यांदा बघितली. बोले ये दुसरी आवाज कहां से आई? दुसरी नाही, कारण तिला तिचा चेहरा बघितलेला नव्हता. दोघांशी भांडण, खटला काजी के पास चला गया, न्यायालयाकडे गेला, न्यायाधीशाकडे गेला. न्यायाधीशाने विचारलं काय भांडण? नवरा म्हटला की पापा मिलते, नाही दूसरी आवाज आहे. न्यायाधीश म्हटला दगड इधर लाव, काहून नाही देखता. न्यायाधीशाने तो दगड घेतला, त्या दगडामध्ये बघितलं तर न्यायाधीशांचा चेहरा बरोबर त्यांच्या आजोबासारखा. ते म्हणजे ये तो मेरे नानी जान है. कहाणी संपली बाळा. हा कोणीतरी दगड आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये सांगतो की पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टी मध्ये जिंदगी, पैशाने सुख मिळतील पण आनंद नाही मिळणार. सुख म्हणजे चांगला आणि ख म्हणजे आकाश. मनाचा आकाश कायम निरभ्र असतं म्हणजे सुखी असतं. ते होशील असं आम्हाला कोणीतरी सांगतं. नाही, आता मला माझा शोध स्वतः घ्यायचा. मी कोण आहे, माझ्यामध्ये कोण लपला. एक अलीकडचा एक शिक्षण शास्त्रज्ञ आहे, त्याचं नाव आहे गार्डनर. त्यानं माणसाच्या मेंदूमध्ये काही प्रकारच्या ज्या बुद्धिमत्ता आहेत त्या बुद्धिमत्तांचा शोध लावलाय. सर्व दिशेच्या बुद्धिमत्ता आपल्याशी शेअर करतो आणि मग तुम्ही स्वतःला शोधून काढा की तुमच्यामध्ये कोण लपलं. अवकाशीय बुद्धिमत्ता, त्याच्या डोळ्याला कळतं की या दगडामध्ये शिल्प आहे, त्याच्या डोळ्याला कळतं की चित्र कसं काढायचं. ही बुद्धिमत्ता नसते. आता माझ्यामध्ये ही बुद्धिमत्ता नाहीच आहे. म्हणजे दगडामध्ये शिल्प असतं, त्या दगडाचे वरचे टवके उडवायचे असतात, चित्र रंगवायचं असतं. ही अवकाशी बुद्धिमत्ता. खाली रांगोळी कुणी काढली ना, ती भारी काढली. म्हणजे त्याला त्याचं ज्ञान आहे कोणता रंग वापरावा. कित्येक जणांचे कपडे आयुष्यभर कधीच मॅचिंग नसतात, नसतेच ना. म्हणजे आता आमचे बघितलं तर नाहीच ना, आम्हाला रंगसंगती कधी कळालीच नाही. त्यांचे त्या बाबतीतले चॉईसेस फेल केलेले असतात, कारण ती बुद्धिमत्ता नसते त्यांच्या. भाषिक बुद्धिमत्ता हे थापा निवार मारतंय, घरात मारतंय, दारात मारतंय. सिनेमा बघून आला की आखी गल्ली गोळा करून सगळ्यांना थापा सांगतोय. कुठल्या कार्यक्रमाला आले की काय झालं तिथं सगळा इतिवृत्त सांगतोय. हे भाषिक बुद्धिमत्ता. यानं निवेदन करावं, यानं माझ्यासारखी भाषणं द्यावी, त्याला या गोष्टीमध्ये त्याला वक्तृत्व सुधारावं, त्या क्षेत्रामध्ये त्याला आनंद मिळेल. तिसऱ्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे गणितीय बुद्धिमत्ता. त्याला गणित चांगलं जमतं. हिशोब चालताना सुद्धा अगदी काटकोनातच चालतो. म्हणजे मला गणित आलंच नाही. 10वीला मला बरोबर 52 मार्क. त्या पेपर तपासणाऱ्याने माझ्यावर कृपा केली की ह्याला नापास करण्यापेक्षा चढवावर म्हणून मला 52 मार्क. आता इथं जर मला अमोल सरांनी जाताना एखाद्या त्यांच्या एका प्राध्यापकांची ओळख करून दिली की हे गणिताचे शिक्षक, तर मी त्यांच्याकडे असा बघतो की जणू परग्रहावरून एखादा एलियन आलाय का. कारण गणित हे मला कधी जमलंच नाही. गणिताचा माझा कधी संबंध आलाच नाही. हे तर अजूनही मला गणित येत. एक संख्या मनात धरा धरली, सगळ्यांनी त्याची दुप्पट करा. केली, त्याच्यात 10 मिसळा, त्याची निमपट करा. केली, त्याच्यातून मनात धरलेली संख्या वजा करा. केली, 5 उत्तर आलं सगळ्यांचं. गणित मला जमत. पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे त्याला संगीतीय बुद्धिमत्ता. कुठेही बसलं की तबला वाजवतोय, घरात बाथरूमला जरी गेलं तरी गाणं म्हणतात. पण त्याची बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये. मगाशी मी IAS अधिकाऱ्याचं उदाहरण दिलं, पण मी महाराष्ट्रातलं एक खूप छान उदाहरण मला माहिती असेल, मी कायम सांगतो. ते कार्तिकी गायकवाड नावाची मुलगी खूप हुशार आहे. ती CET नीट कुठल्याही परीक्षेला बसली तर ती
भारतातल्या सगळ्या IIT मध्ये ती पास होऊ शकते, इतकी बुद्धिमत्ता आहे. पण तिच्या आई वडिलांच्या लक्षामध्ये आलं की हिला गाणं येतं, हिला गळा दिलाय, की माझ्यासारख्या करिअर ओरिएंटेड आई बापाच्या पोटी जन्माला आली असती तर मग MCQs, खूप परीक्षा आणि मग नोटा छापायची मशीन. पण तिच्या आईच्या लक्षात आलं, तिच्या वडिलांच्या लक्षात आलं की तिला गळा दिलाय. आज ती खूप छान गायिका झाली. ती स्वतः सुखी आहे आणि अनेकांना सुखी करते. ती जर माझ्यासारखी असती झाली असती तर करिअर ओरिएंटेड ती फक्त मिळवू शकली असते. महिन्याच्या त्या नोटांच्या आकड्यांची जगलरी बघत बसली असते, मिळवलेल्या पैशांच्या आकड्यांची, आणि त्याच्यात कधी सुख नसतं. आपण जे नाही आहोत बाळाला ते होण्याचा प्रयत्न केला तर ते आयुष्य नाही कारणी पडत. मी माझं उदाहरण याच संगीताच्या कार्यक्रमाला लागून देतो. आपण भारावून जातो कुठल्या तरी गोष्टी. मी शिरोळा गटविकास अधिकारी आणि तिथं महिन्याच्या पहिल्या गुरुवारी अजित कडकडे यायचे आणि मैफिल सुंदर जमायची. त्या नरसोबाच्या वाडीच्या अलीकडच्या घाटावर पलीकडच्या घाटावर हजारो श्रोते आणि तो अजित कडकडेचा पहाडी आवाज सुरू व्हायचा, निघालो घेऊन दत्तांची मालकी वाट वळणाची. अंगावर सरसरून काटा यायचा, पंचगंगेच्या पाण्यावर तरंग उठायची. मग मलाही वाटलं की मला पण गाता यायला पाहिजे. आता मला दिले ते नरड, अजित कडकडेला आणि कार्तिकी गायकवाडला दिले ते गळा. आणि नरड कांत सिंग ना, ते नरड्याला कळालं नव्हतं, पण नरड्याला गळा होण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक संगीत शिक्षक बोलवलं. त्याला काही फीस दिली. गुरुजी माझ्यावर 1 महिना काम करत होते. एकच भजन मला शिकवत होते, एकनाथ महाराजांचं, जैस्या परी आहे तैस्या स्थिती आहे, कौतुक आहे संचिताचे. 1 महिनाभर गुरुजींनी काम माझ्यावर केलं. गुरुजींच्या लक्षात आलं. 1 महिन्यानंतर गुरुजींनी माझे पैसे माझ्या टेबलवर ठेवले. म्हणजे साहेब नमस्कार. मी म्हणलं का? ते म्हणजे की माझा गळा बदलायचा, मला सोडून जी गोष्ट मला आनंद देणारी नाही किंवा जी माझ्याकडे सामर्थ्य निसर्गाने मला दिलेलं नाही ते होण्याचा मी प्रयत्न केला तर ते घडू शकत नाही. मी पालकत्वामध्ये एक वाक्य, पालकत्वाच्या माझ्या व्याख्यानामध्ये एक वाक्य सांगत असतो. बाळाला तुम्ही असामान्य युनिक आहात. इंद्रजित देशमुख सारखा असा प्राणी याच्या पूर्वीही जन्माला आला नाही, याच्या नंतरही जन्माला आला नाही, येणार नाही, असं असू शकत नाही. म्हणजे भगवंताच्या किंवा त्या निसर्गाच्या फॅक्टरीतलं प्रत्येक मॉडेल युनिक आहे. प्रत्येकाला एक वेगळं ऐश्वर्य देऊन निसर्गाला पाठवलं. प्रचंड योजना आहे तिची. म्हणजे तुम्ही कुणाशी तुलना करू शकत नाही. इट इज युनिक असं. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे असतात. गदिमान बघा ना, एवढं 4 इंचाच आहे, पण करोडो पिढ्या झाल्या माणसाच्या, करोडो पिढ्या पुढे होतील, पण ह्यासारखं मॉडेल पुन्हा होणार. 4 इंचातच किती खळबळ केली. एक पुढचं नाक, एक मागचं नाक, एक इकडं कान, एक तिकडं कान. जर युनिक आहे. युनिक मध्ये कुणी जाई आहे, कुणी जुई आहे, कुणी मोगरा आहे. बाळाला तुम्ही जाई, जुई, मोगरा प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं आहे. पण जगाच्या बाजारामध्ये गुलाबाच्या फुलाला मार्केट आहे, म्हणून जाई जुई मोगऱ्याच्या कळ्या कुस्करून त्याचा गुलाब करण्याचा प्रयत्न मी केला तर तो कधी यशस्वी होत नसतो. त्याचं जगणं सहज होत नसतं. तो असहज जगतो त्याच्या आयुष्यामध्ये. जरी आम्ही त्याचा गुलाब केला तरी तो असहज होतो. आणि तसं ते व्हायचं नाही म्हणून माझा शोध मला घ्यायचा. माझ्यामध्ये कोण लागलं. पुढची बुद्धिमत्ता त्याला सर्वसमावेशक बुद्धिमत्ता असतो. हा जगन्मित्र असतो. म्हणजे आता एखादा तुमच्याकडे 5वीतला मुलगा असेल, फार 12वी पर्यंत सगळ्यांच्या ओळखी त्याच्या सकाळ दुपार संध्याकाळ प्रत्येकाबरोबर कुठंतरी टाळी दे कोणाशी बोलत असेल. हा जगन्मित्र असतो. साने गुरुजींच्या आईने श्यामने विचारलं आईला, आई मी कोण होऊ? साने गुरुजींच्या आई त्याला असं म्हटलं, बाळा तू कोण पण हो, पण तो सगळ्यांचा आवडता. ही सर्वसमावेशक बुद्धिमत्तेची माणसं असताना ती सगळ्यांना सामावून घेतात. शारीरिक बुद्धिमत्ता, ते चांगले नकलाकार असतात, चांगले खेळाडू असतात, बरोबर नक्कल करतात. वर्गात एखादे शिक्षक असले ते उभे कसे राहतात, बरोबर करतात. एखाद्या शिक्षकांचा एखादा शब्द 35 मिनिटांमध्ये किती वेळा येतो, आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून, या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी. आम्ही सुद्धा आमच्या काळात लिहून काढलेले होते आमच्या गुरुजनांचे शब्द. मग आम्ही त्यांना म्हणायचो आणि म्हणून सर आले.
यासाठी सर आले, त्यासाठी सर आले. शारीरिक बुद्धिमत्तेची मुलं तशी असते. पुढची नैसर्गिक बुद्धिमत्ता मी असं म्हटलं आणि पुढची आहे परफेक्ट बुद्धिमत्ता. पहिली गोष्ट ठरली की मी माझा शोध घेणं, आणि हा शोध ज्यांना लवकर लागतो आपल्या आयुष्यातलं जगणं सुंदर व्यतीत करतात. सुधाचंद्रन नावाची मुलगी कर्नाटकमध्ये राहणारी, तिला 90व्या वर्षी तिच्या असं लक्षात आलं की तिच्या पायामध्ये नृत्य. आपली नृत्याची डेफिनेशन काय? सामी सामी किंवा लगीन ठरलं या टक्कुर फिरलं या. आपली नृत्याची डेफिनेशन झिंगाट. पण नृत्य म्हणजे हा आविष्कार आहे, खूप समृद्धता त्याच्यामध्ये. शरीर, मन, बुद्धी याचं सौंदर्य त्या नृत्यामध्ये. आणि सुधाचंद्रनच्या वेळेला मुंबईला आली कॉलेजमध्ये आणि तिनं षण्मुखानंद हॉलमध्ये एक नृत्य बघितलं आणि तिने ठरवून टाकलं की याच हॉलमध्ये मी माझा नृत्याचा आविष्कार संपन्न करणार. रसिक श्रोते उपस्थित असणार आणि मी परफॉर्मन्स दिल्यानंतर लोक मला उभा राहून स्टँडिंग ओवेशन केलं. सुधाचंद्रन प्रॅक्टिस सुरू केलं. फर्स्ट इयर संपलं तिचं मुंबईतलं आणि संपल्यानंतर सुट्टीसाठी ती ज्या वेळेला निघाली NH पूर्ण खाली बेळगावच्या पुढे गेली, तिच्या गाडीचा अपघात झाला. तिला ज्या दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्यात आलं त्या दवाखान्यात इंजेक्शन करणाऱ्यानं ते इंजेक्शन निर्जंतुक केलं नाही आणि ते तसंच केलं, त्यामुळे तिचा पाय सडून गेला, पाय तोडावा लागला. ती कॉटवर पडून राहिली. तिच्या आशा आकांक्षांचे पंख कापले गेले. आयुष्य खुजलं. तिला वाटलं की आता नाही पुन्हा उभा राहता येणार. पण तिनं त्यावेळेला टीव्हीवर एक कार्यक्रम बघितला की जयपूरचे डॉक्टर सेठी लाकडाचा पाय होता. तिच्या मनामध्ये आशा निर्माण झाली. आई वडील तिला डॉक्टर सेठींच्याकडे घेऊन गेले. डॉक्टर सेठी तिच्या पायाचं माप घेत होते लाकडाचा पाय तयार करण्यासाठी. तिने डॉक्टरला प्रश्न विचारला की डॉक्टर, तुमच्या या लाकडाच्या पायांनी उभी राहिली तर माझं स्वप्न नृत्य करण्याचं, माझं जगणं म्हणजे नृत्य, मी नृत्य करू शकेल? डॉक्टर सेठींना प्रश्न पडला, हिला खरं सांगू की खोटं सांगू, कारण आतापर्यंत असा पायच तयार केला नव्हता. डॉक्टर सेठींनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांना एक पत्र लिहिलं, माझ्याकडे एक जिद्दी मुलगी आली आणि तिला नृत्य करायचं आणि तिला मांडीच्या खाली पायच नाही, आपल्याला नवीन पाय करावा लागेल. काम सुरू झालं. तिच्यासाठी पाय तयार करण्यात आले, प्लेट्स तयार करण्यात आले, स्प्रिंग्स घालण्यात आले, बफर्स त्याच्यामध्ये टाकण्यात आले आणि तिच्यासाठी पाय तयार करण्यात आले. पुन्हा 2 वर्षाची तपश्चर्या. 18 फेब्रुवारी 1988 षण्मुखानंद हॉल टिचून भरलेला आणि आता सुधाचंद्रन नृत्य करते. बेभान 3 तासाचा तो परफॉर्मन्स तिथं देते आहे आणि तिचा परफॉर्मन्स संपल्यानंतर ती रंगमंचाच्या मध्ये उभे राहते. तिच्यावर सर्चलाईट पडतो. सगळेजण उठून तिला स्टँडिंग ओवेशन देतात आणि ती मध्ये उभे राहते. आपला जो निर्जीव पाय, तो निर्जीव पाय हातामध्ये घेते आहे. एका पायावर ती उभी राहते आणि ती सांगते की येस आय कॅन, मी करू शकतो. म्हणजे माझ्या मधला मी कोण आहे, नृत्य, त्याला कोणताही अडथळा आला तर कुणी रोखू शकत नाही. त्याच्यासाठी पहिली गोष्ट मी आता म्हटलं की मी कोण आहे. दुसरी गोष्ट ते समजल्यानंतर त्याच क्षेत्रातली उत्तुंगता निर्माण करणं आपल्या आयुष्यामध्ये. आणि तिसरी गोष्ट मी म्हटलं की इथं कशासाठी, आता अभिनव संस्थेमध्ये मी आलो कशासाठी आलो, किंवा आम्ही मोठी माणसं या पृथ्वीवर कशासाठी. म्हणजे अशी माणसं आहेत की जगामध्ये 4 प्रकारची माणसं आहेत. अपयशी माणसं, याला कळतच नाही मी का जन्माला आलो, मी का जगतोय, बस वेळ जातात. सोमवारी जन्माला येतात, मंगळवारी मोठी होतात, बुधवारी लग्न, गुरुवारी पोर, शुक्रवारी लईच आजारी, शनिवारी लईच आजारी आणि आयतवारी सांगतात. अपयशी माणसं, डुप्लिकेट अपयशी माणसं, यांना कळतं की कष्ट केलं तर यश मिळतं पण कष्ट करत नाही. डुप्लिकेट यशस्वी माणसं जी चमकोगिरी करणारे असतात, आजूबाजूला दाखवतात लोकांना, सेल्फी काढून ग्रुपवर टाकून आम्ही किती आहोत असं दाखवतो. ती डुप्लिकेट, आम्ही किती यशस्वी आहोत. आणि खरी यशस्वी असतात ती, त्यांच्याकडे जे गुणवत्ता असते ती गुणवत्ता त्यांना कळते की मी इथं कशासाठी आलो, मी शाळेत कशासाठी आलो, मी या पृथ्वी तलावर कशासाठी आलो. या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर ती करतो. त्या देशातला मी त्या स्टोरीला वेगळं वळण देऊन आपल्याशी बोलतो. या देशाचा संस्थानिक रिटायर झाला, वय झालं. त्याने एक नवीन राजा निवडायचं ठरवलं आणि त्या राजाला 90व्या वर्षी निवडायचं, 10 वर्ष शिक्षण द्यायचं आणि त्याचा राज्याभिषेक करायचा.
10 वर्षाचं राजा होण्याचं प्रशिक्षण द्यायचं. आता तुम्ही ज्या वेळेला या 4 वर्षानंतर एक वत्स कमिटीने एमपीएससी युपीएससीचा एक निर्णय दिलेला आहे, तो आला अस्तित्वात तर तो असा आहे, वत्स कमिटी असं म्हणते की आता मी जो सिलेक्ट झाला क्लास 1 अधिकारी त्यावेळेला मी ग्रॅज्युएशन नंतर झालो. ही वत्स कमिटी ह्या राजाच्या निवडीसारखं म्हणते की मुलांना 12वीतच निवडूया अधिकारी म्हणून, त्यांना पुन्हा 5 वर्ष प्रशिक्षण देऊया. त्या प्रशिक्षणामध्ये यांची इंटिग्रिटी आहे का, ते इमानदार आहेत का, ते भ्रष्टाचारी नाही आहेत ना, ते देशाचा विचार करतील ना, त्या सगळ्या गोष्टी त्याच्या तपासून बघू 5 वर्षामध्ये आणि मग त्याच्याकडे ते अधिकारी पद दिवस. ही वत्स कमिटीची शिफारस आहे. तसं मी म्हटलं की ह्या राजांना निवडायचं ठरवलं. मग 10 वर्षाची मुलं ठरवली की 10 वर्षाच्या मुलाला बोलवायचं आणि सगळ्यात चांगली गुणवत्ता कोण राजवंश आहे त्याच्यामध्ये, त्या राजवंशाला निवडायचं आणि त्याला राजा करायचं. जाहिरात दिली, इंटरव्ह्यूज ठरवले, इंटरव्ह्यू साठी कमिटी नेमली. कमिटी म्हणजे काम कमी आणि ती जागा म्हणजे कमी. एक सल्लागार समिती नेमली, सल्ला देऊन जी गार पडते तिला सल्लागार समिती असते. ही सल्लागार समिती नेमली. सल्लागार समितीला काम दिलं की हा राजा निवडायचा. अप्लिकेशन्स खूप आले, 40 दिवस इंटरव्ह्यू सुरू होते. कमिटी अशी बसलेली असायची, अशी मी बसलो असे, इथं अध्यक्ष बसायचा, इथे सदस्य बसायचे, असाच हॉल, खाली कार्पेट, वर झुमरं, बाळ समोरून यायचं. समोरून येताना ती कमिटी बघायची की याच्यात चालण्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे का. आत्मविश्वास असला तरच त्याला निवडायचं. आत्मविश्वास किती असावा लागतो, अपमान झालं तर पुन्हा उठण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते तो आत्मविश्वासानं भरलेला असतो. 2 वर्षापूर्वी उत्तर प्रदेशच्या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पहिली आलेली मुलगी आहे आणि तिचा हार्मोनल इम्बॅलन्स झाला म्हणून तिच्या चेहऱ्यावर दाढी मिशा होत्या. तिची मुलाखत ज्या युट्यूबवर पडली तिच्या खाली या देशातल्या खूप घाणेरड्या लोकांनी तिला कॉमेंट्स केले, असे तू हिमाची अपमान केला. उत्तर प्रदेशच्या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पहिल्या आलेल्या मुलीचा की जिचं काहीच दोष नाही, वयामुळे तिचा हार्मोनल इम्बॅलन्स झाला आणि म्हणून आता दुसरी मुलाखत त्याच्या खालीच आहे. आणि त्याच्यामध्ये पहिला प्रश्न त्या मुलाखतकाराला विचारला की तुला वाईट नाही वाटलं, तुझा अपमान केला, तुला खाली कॉमेंट्स घाणेरड्या दिल्या. ती पोरगी खूप छान हसते बाळा. आत्मविश्वास हे शब्दाचा अर्थ काय, कॉन्फिडन्स हे शब्दाचा अर्थ. ती सांगते की दाढी मिशामुळे अख्ख्या भारताला माहित झाले. आणि दुसरी गोष्ट खूप हसून ती असं सांगते, दिस इज हार्मोनल इम्बॅलन्स. एक गोळी घेतली तर संपून जाईल चेहऱ्यावरची सगळं. ब्युटी पार्लर 5-5 मिनिटाच्या अंतरावर आहे, तेही मी करून घेईन. पण ती दुसऱ्या वेळेला जी कॉन्फिडन्स बोलते ना, इतका अपमान झाल्यानंतर सुद्धा तिच्या चेहऱ्यावर जे स्माइल आहे ना, त्या अख्ख्या जगाला हरवणारा स्माइल आहे. तितका आत्मविश्वास तिच्या. ज्याला राजा व्हायचं आहे त्याच्यासाठी ते प्रश्न म्हणजे मी मगाशी म्हटलं ना, ते यायचं पोरगं पुढं समोरून यायचं, कमिटी बघायची की याच्या चालण्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. आणि पुढे आल्यानंतर ती कमिटी 3च प्रश्न विचारायची. तुझं नाव काय, तुझं गाव कुठं आणि इथं कशासाठी आहे. आताच्याच काळात सारखं आता करिअर म्हणजे काय, मी मगाशी सांगितल्यानंतर करिअर म्हणजे थंडा मतलब कोका कोला, खा प्या आणि मजा करा, इट ड्रिंक अँड बी हॅपी. चांगलं घर, चांगल्या गाड्या, चांगली कपडे, चांगल्या हॉटेलामध्ये जाता येणं, तथाकथित चांगल्या प्रतिष्ठित लोकांच्या मध्ये वावर असणं म्हणजे गुड लाईफ. इट इज नॉट गॉडली लाईफ. मग तीही मुलं तशीच उत्तर द्यायची की मग राजा झालो की थंडा मतलब कोका कोला, मग पॅकेज प्रेस्टिज प्रॉपर्टी. एकाने उत्तर नाही बरोबर. त्या देशाच्या कोपऱ्यातल्या एका चुलत्यानं त्या पोराला सांगितले की तू का नाही जात. तो म्हटला काका कपडे नाही. तो म्हटला ही कमिटी कपड्यावरून नाहीये ठरत, तुझ्या बुद्धिमत्तेवर ठरवणार आहे. आपल्या हिरोनं कपडे धुतले, शिवली आणि हा शेवटच्या दिवशी तिथं इंटरव्ह्यू आला. तो शिपाई आहे ना, तो आत्ताचाच आहे. आज जाणाऱ्या चिकण्या पोराला, स्मार्ट पोराला नमस्कार करायचा. त्याला विचारलं का रे चिकण्या पोरालाच का नमस्कार करू. तो सांगायचा काय सांगावं, यातलाच कुणीतरी राजा होईल. आत्तापासूनच चाटुगिरी केलेली बरी. आत्तापासून नाही, त्यावेळेपासूनच आहे. आता सुद्धा आपला सगळीकडे दर्जा खालावलाय ना, तो ह्याच गोष्टीमुळे पुढं आली कमिटी. त्या दिवशी आपला मुलगा बेल वाजली की पुढे यायचा, पण तो शिपाई सोडायचाच. कमिटी चहा पिऊन थकली, प्रश्न विचारून थकली. एकटा शिल्लक राहिल्यानंतर कमिटीच्या अध्यक्षांनी शिपाईला विचारले शिल्लक आहे काय का.
म्हणजे आहे पण आम्हाला नाही वाटत ते सिलेक्ट होईल. आता ह्याला जर कळत असतं राजा कोण होणार आहे तर ह्याला कमिटीत घेतला नसता. पण इथं लय जण कोण कोणाचं करिअर ठरवत असतो, कोण पण कोणाचं पण करिअर ठरवत असतो. कमिटी म्हटली दे पाठवून द्याला, त्याचा इंटरव्ह्यू घेऊ, स्टे येण्यापेक्षा इंटरव्ह्यू घेतलेला बरा, दे पाठवून. आपल्या हिरोने एंट्री केली, कपड्याची कमान होती, बबलिंग कॉन्फिडन्स, प्रचंड आत्मविश्वास. तो कार्पेटवरून असा चालत होता, एक दमदार पाऊल टाकत, जणू जंगलातून एखादा सिंह चालला, जणू आझाद हिंद सेनेतला एखादा अधिकारी चालावा. आणि त्या आझाद हिंद सेनेच्या गाण्यावर त्याची पावलं पडावी तशी त्याची पावलं त्या कार्पेटवरून पडत होती. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, कौम पे लुटा दे जा. बाळ समोर आलं, कमिटीने पहिले 2 प्रश्न विचारलेच नाही, डायरेक्ट तिसरा प्रश्न विचारला, इथं कशासाठी आला. बाळानं उत्तर दिलं, राजा होण्यासाठी आला. बबलिंग कॉन्फिडन्स. प्रश्नाचं उत्तर असं कोणी दिलंच नव्हतं. कमिटी खूप खुश झाली. कमिटी उठली, त्याला खांद्यावर घेतलं, सांगितलं तूच आमचा राजा, तूच आमचा राजा. ज्याला कळालं होतं मी इथं कशासाठी, मी अभिनव अकॅडमीमध्ये कशासाठी, आम्ही सगळेजण या पृथ्वीतलावर कशासाठी, माझ्या सहित सगळे का वाय, माझ्या येण्याचं प्रयोजन काय, मला कसं जगायचं आहे आणि मला काय जगायचं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला कळणं म्हणजे मला माझं जगणं. लास्ट खूप आणखीन एक लाडकं उदाहरण, कारण 45 मिनिटं झाली, तास 45 मिनिटाचा असतो मला कल्पना आहे, परंतु तरीही अजून एक 5-10 मिनिटं मी आपल्याशी बोलतो. पण भूतान खूप विचित्र आहे. असत्याचा विजय होता आजूबाजूला, सत्य पराभूत होता, सत्य परेशान है मगर पराभूत नहीं होता. हे आम्हाला अभिनवमधून शिकावं लागेल. त्याला एक कारण आहे, कारण आयुष्य ठरवत असताना आम्ही नेमक्या काय गोष्टी कमावतोय, काय गमावतोय कळायला तयार नाही. 7-8 वर्षापूर्वी चेन्नईमध्ये सुजित कुट्टन नावाचा मुलगा 12वीच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये पहिला आला. त्याला ज्या वेळेला हातामध्ये ढाल घेतली, गोल्ड मेडल घेतलं, त्यावेळेस त्याच्या वडिलांनी आयसीयू मध्ये शेवटचा श्वास घेतला. आणि त्यावेळेला पालकांच्या सभा झाल्या चेन्नईमध्ये, त्याच्यामध्ये परिसंवाद होता की सुजित कुट्टनला कुठं असायला. आयसीयू मध्ये आपल्या वडिलांच्या सोबत त्यांच्या कपाळून हात फिरवत आपलं कर्तव्य निभावत वडिलांना आधार देत तिथं असायला हवं होतं का. या चंपगिरीच्या जगामध्ये तिकडं पहिलं येणार जायला पाहिजे. कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या गोष्टीचा त्याग करावा याच्या प्रायोरिटीज आमच्या आयुष्यामध्ये आमच्याकडे नसल्यामुळे कन्फ्युजन आहे. आमच्या पिढीला कन्फ्युजन आहे. आम्हाला आमची लेकरं कशी घडवायची आम्ही कन्फ्युजन मध्ये आहोत. चमकतं ते सगळंच सोनं असतं असं आमच्या पिढीला वाटतं आणि म्हणून आम्ही तुम्हाला चमकण्यासाठी पाठवतो. निर्णय घ्यायचा असतो की आम्हाला चांगलं उन्नत जीवन जगायचं. मी मग म्हणतो ना, आताचं जग कन्झम्पशन आणि कॉम्पिटिशन साठी आहे. जगभरामध्ये सगळ्यात जास्त खर्च किंवा सगळ्यात मोठी इंडस्ट्री कोणती आहे ती कसं दिसण्याच आहे. तुम्ही एखाद्या मध्यमवर्गीय घरातल्या बाथरूम मध्ये गेला तर तुम्हाला त्याच्या खिडकीमध्ये 50 बाटल्या उलट्या दिसतील. शॅम्पूच्या, साबणाच्या, बॉडी स्प्रेच्या, म्हणजे 50% पेक्षा जास्त इंडस्ट्रीज कसं दिसण्यामध्ये, कसं असण्यामध्ये नाही. कसं असणं म्हणजे घ्यायचे कन्झम्पशनचे सेवन, खा प्या आणि म्हणजे मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, ये दिल मांगे मॉल, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल. अरे बाळांनो, ज्या दिवशी अतिवृष्टी झाली ना या महाराष्ट्रामध्ये, त्या दिवशी मुंबईला सकाळी पहाटे 5 पासून या देशातली तरुणाई A17 नावाचा मोबाईल घेण्यामध्ये लाईन लावून उभी होती आणि त्यावेळेला शेकडो माणसं अतिवृष्टीमध्ये मरत होती निराटपाड्यावर. काहीच कळत नाही आमच्या डोळ्यामध्ये. कारण आता जगभरामध्ये काम कशावर सुरू असेल तर इमोशनल इंटेलिजन्स वर सुरू. कारण लोकांना असं वाटतं की येणाऱ्या आताची पिढी आहे, तुमची पिढी आहे, तुम्हाला इमोशन्सच नाहीये असं त्यांचं मत. आणि म्हणून त्याच्यावर पुस्तकाच्या पुस्तक आहे. MBBS झालेला मुलगा एका या महाराष्ट्रातल्या शहरामध्ये रात्री येतो आहे, सकाळी वडील दोघं जण चहा पीत बसतात. वडील एका महाविद्यालयाचे
प्राचार्य आहेत, लोकप्रिय विद्यार्थीप्रिय प्राचार्य, खूप मुलं घडत येतील आणि आपला एकुलता एक मुलगा MBBS ची डिग्री घेऊन घरात आला तर त्याच्याशी गप्पा मारतायत सकाळी. गप्पा मारताना दोघांच्या मध्ये वाद होतो आहे आणि मुलगा उठतो आहे आणि वडिलांच्या कानाखाली येतो. वडील बेभान होत आहेत, घराच्या बाहेर पडतायत, पळत सुटतायत. दुर्दैवानं ते घर रेल्वेच्या पटरीच्या शेजारी. वडील पळत सुटतायत पटरीवरून, समोरून ट्रेन येते आहे आणि वडील सांगतात. मी हे आपल्याशी का शेअर करतोय की बाळा, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये खूप मोठे, खूप यशवंत राहा, खूप जयवंत राहा. जे जग मी आपल्याशी शेअर करतो आहे ते दुर्दैवानं तुमच्या वाट्याला वेगळं जग येतं. कोणतं जग येत आहे ते म्हणतात की कन्फ्युज आहे. इथं प्रत्येकाचं कन्फ्युजन. तुमच्या वाट्याला जग जे आहे ते अनप्रेडिक्टेबल आहे, अंदाज लावता येत नाही. आता काय आणि नंतर काल गॅस आहे उद्या नसेल. प्रत्येक क्षण जगभरामध्ये तुम्हाला जी 2030 नंतर आव्हाने पेलली जाणार ती कशी असतील, अनप्रेडिक्टेबल. गुंतागुंतीच आहे. तुमच्या वाट्याला जे मिळते ना गुंतागुंतीच आहे. काय करावं मी? व्यवसाय करावा, उद्योग करावा, व्यापार करावा. ह्या सगळ्या गोष्टीला या जगाला सामोरं जात असताना तुम्ही तुमच्याकडे असणारी जी गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता कोणत्या प्रकारे तुम्ही कामाला लावणार आणि ती कामाला लावत असताना ह्या 3 गोष्टी तुम्हाला ठरवणं अपेक्षित आहे. आणि तो जीवनाचा हिशोब कसा असायला पाहिजे असं म्हटलं. मी जे उदाहरण सांगतो आहे कारण निवड करायची असते. प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक माणूस घडत असताना त्याच्या आयुष्यामध्ये अनेक संभावना असतात. तो होणार कोण? तो माणूस होणार की दानव होणार? त्याच्या आयुष्यामध्ये त्या संभावना आहेत प्रत्येक टप्प्यावर. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर ती संभावना, ती निवड करत असताना मी घडणार आहे की बिघडणार आहे याच्यासाठी आमचा मेंदू, आमची बुद्धिमत्ता शाबूत असणं अपेक्षित. खूप आवडती स्टोरी मी सांगतो मी, कारण घडणारी बिघडणी सांगतो आणि संपवतो. भिल्ल समाजातले एक आदिवासी अधिकारी झाले, IAS अधिकारी झाले. आईच्या पोटात असताना त्याचे वडील निघून गेले. 3 महिन्याचे आईच्या घरात. बाळ जन्माला आल्यानंतर आई दारूच्या भट्टीवर काम करायला जाते. दारूच्या भट्टीवर या बाळाला घेऊन जातो. दारू काढत असताना बाळ रडायला लागलं तर त्याच्या तोंडामध्ये 4 थेंब टाकले जायचे. बाळ मोठं झाल्यानंतर आईच्या लक्षात आलं की माझा राजहंस आहे, वेगळा आहे इतरांच्यापेक्षा, सामान्य नाही. काय झालं? बाबा नाश्ता केलं, झोप आली? झोपलीच ती. कुठं आलो मी शेवटचं? राजहंस. राजहंस आणि पगड्यातला फरक सांगतो. म्हणजे आणखी एकदा तो राजहंस मानसरोवरातला इथल्या तलावावर आला आहे. कुठलं तलाव आहे? MIDC मध्ये तिथल्या तलाव, त्या तलावावर आला. राजहंस तो कसा होता? दिसायला पांढरा शुभ्र सेलिब्रिटी होता ना, दिसायला चिकना होता. पाय लांब लचक, गुलाबी, चोच लाल, एकदम स्मार्ट. सोनू निगम म्हणू आपण तसा एकदम चिकना. आता तुमचा प्रत्येकाचा वेगळा कॉमन म्हणून टाक. मी हा पिक्चर बघितलेला असतं. मी 1998 चित्रपट बघितला रोजा, त्याच्यानंतर अजून बघितला दिल है छोटासा, छोटीसी असं. आणि तो इथं आला आणि हे जे त्या तलावातले जे बोगळे आहेत ते बोगळे सगळे ह्याच्या भोवती जमा झाले. अरे सेलिब्रिटी एवढं भारी दिसते, चित्र दिसते, स्मार्ट दिसते. हे बघायला त्याला प्रश्न विचार, पावलं जाऊ होतो. ते म्हणजे मानसरोवर. आपल्या देशाच्या तिकडे एव्हरेस्ट मध्ये एक मानसरोवर आहे, खूप नितळ आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, डोंगरावर आहे. 3 किलोमीटर 4 किलोमीटर त्याची खोली. मग ते बघले म्हणजे मग खातोस का? भारी दिसतोय तर खातो का? ते म्हणजे मी त्या मानसरोवरातले हिरे माणिक मोती खातो. ज्ञानेश्वरीमध्ये कोबी यायचे, मुक्ती मोतियाचा ओगर वस मावले. त्या मानसरोवरातला जो राजहंस आहे तो राजहंस काय खातो? माऊली म्हणतात की मुक्ती मोतियाचा ओगर, मुक्तीचा मोती, मुक्तीचे हिरे माणिक. माऊली असं म्हणतात की त्या राजहंसाच्या चोचीमध्ये एक असं रसायन आहे की त्या रसायनानं ते मोती, माणिक, हिरे ते विरघळतात
आणि ते त्याच्या पोटात जातात आणि त्याच्यावर तो राजहंस असतो. इतका शुद्ध आहे तो राजहंस असं म्हटलं की असा एक पैसा जरी खाली पडला, एक रुपया जरी खाली पडला तर तो वस्तू वरून दिसतो. मी रुपया यासाठी सांगितलं कारण आम्ही सगळे हावरे आहोत रुपया म्हणून. परवा इलेक्शन झाले ना, काय काय जणांना वाईट का वाटलं, आम्ही पलीकडच्या मतदारसंघात का नाही जन्माला आलो, तिकडे 5,000 वाटले म्हणून ते बघण्याला राहणार ते फडफड फडफडलंय राहावं. मी कुठं असतं का म्हणजे मानसरोवर एवढं शुद्ध, एवढा इथं बघितलेला हा तलाव आणि ते मानसरोवर हे खाणं बगडे उठले असल्याने त्याच्या भोवती असं मगाशी आमच्या वरून ते चालू होतं ना शूटिंग करायचं, त्याला काय म्हणायचं कसला आता ड्रोन सारखे सगळे बगडे त्याच्या भोवती असे जमले. ते म्हणले ए लई सांगू नको तिकडे हिरेमाणिक मोती मिळतो, तिथं मासन खेकडे मिळतात का सांग. मासन खेकड्यावर जे जातात ते सामान्य असतात. हिरेमाणिक मोती ज्यांचं जगणं, ज्यांची गुणवत्ता, ज्यांचं हृदय विशाल आणि व्यापक असतं ते राजहंस असतात, ते खोटे नसतात. विवेकानंदांची पापपुण्याची भाषा अशी आहे, व्यापकता हेच पुण्य आणि संकुचितता हेच पाप. जेवढी संकुचित आहे ते सगळी पापी आहेत असं मी नाही म्हणत, विवेकानंद असं म्हणतात. आणि जेवढे व्यापक आहेत ते सगळे पुण्य आहेत. सरांच्या आयुष्य लक्षात आलं माझा राजहंस आहे. त्याला जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांना टाकलं. जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकांच्या लक्षात आलं की राजहंस आहे. आदिवासी हॉस्टेलमध्ये 5वी ते 12वी टाकलं. 5वी ते 12वी मध्ये प्रत्येक वर्षात पहिले विषयात पहिले. 12वी नंतर सीईटीच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात दुसरे त्यावेळेला. मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळालं. ग्रँड मेडिकल कॉलेजच्या प्रत्येक वर्गात पहिले, विषयात पहिले. मुंबई विद्यापीठाची सगळी गोल्ड मेडल. एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर एवढीच्या नीटचा अभ्यास करण्यासाठी लायब्ररीत बसला आणि युपीएससीची जाहिरात बघितली. अर्ज होता 6 महिन्याच्या अभ्यासामध्ये जायचं. आणि त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला मी जळगावला उपस्थित होतो. ते आईला घेऊन आले होते आणि ते 1.5 तास बोलत होते की मी कसा यशस्वी झालो. त्यांच्या भाषणाची झिष्ट होती बाळांना. 5वी ते 12वी मी आदिवासी हॉस्टेलमध्ये राहत होतो. माझ्यासमोर 2 पर्याय होते, घडण्याचा आणि बिघडण्याचा. शनिवारी रविवारी माझे मित्र जंगलात परत जायचे, किरडा गोळा करायचे, मध गोळा करायचे, मजा करायची, परत यायचे. मी एकाही शनिवार रविवारी घरी गेलो नाही, कारण मला माझ्या आईच्या जगण्याला न्याय द्यायचं होता. आई त्या चंद्रमौळी झोपडीमध्ये राहत होती. माझ्यासमोर 2 पर्याय होते की इतर मित्रांच्या सारखं शनिवार रविवारी जंगलात जाणं, किरडा गोळा करणं, मजा करणं, हाही पर्याय माझ्या समोर होता. आणि दुसरा पर्याय होता की माझी आई त्या चंद्रमौळी झोपडीमध्ये माझ्यासाठी राष्ट्रदिवस कष्ट करते, तिच्या जगण्याला मला न्याय द्यायचा होता. मी घडण्याचा पर्याय निवडला. मी एमबीबीएस ला गेलो, जवानी होती, मस्ती होती. तिथेही माझ्यासमोर 2 पर्याय होते, घडण्याचा पर्याय होता, बिघडण्याचा पर्याय होता. दिल दोस्ती दुनियादारी, कॅन्टीन मध्ये बसणं, मजा करणं, पिक्चरला जाणं, मैत्रिणींच्या बरोबर गप्पा मारणं, हाही पर्याय होता. दिल दोस्ती दुनियादारी हाही मागितलं, कारण दारिद्र्य होतं, गरिबी होती. मोबाईल तर मिळालाच नाही दारिद्र्यामुळे. 2च ड्रेस वर्षभरामध्ये, पायात स्लीपर घालून मी वर्गामध्ये जात होतो. एमबीबीएसच्या वर्गाच्या पायऱ्या खाली उतरत असताना स्लीपर वाजायची, चटकपटक, हसायची. रविवारी सकाळी फीस्ट असायची, संध्याकाळी जेवण नसायचं. वरळीच्या त्या बीचवर वारं खाऊन रात्री झोपायचं. एमबीबीएस झालो त्यावेळेला माझ्यासमोर 2 पर्याय होते, दिल दोस्ती दुनियादारी, मजा करणं, तथाकथित कॉलेज कुमार करतात ते, कॅन्टीन, रोमांस आणि फिल्म, या 3 गोष्टीमध्ये ती जवानी, तोही पर्याय माझ्यासमोर होता. पण नाही, माझ्यासमोर माझी आई त्या चंद्रमौळी झोपडीमध्ये माझ्यासाठी कष्ट करणार. मी निवड केली घडण्याची. आय झालं. मोबाईल नव्हताच, घरी आलो, झोपडीत आई बसली होती. आईला नमस्कार केला आणि आईला मी म्हटलं की आई कलेक्टर झालं. आईला कलेक्टर शब्द माहीत नव्हता. आई म्हणजे कंडक्टर झाला का? म्हणजे नाही आई मी कलेक्टर झालो. आणि मग सांगा, आईला मी कलेक्टर झालो म्हणून सांगितलं आणि आईला मिठी मारली. आईच्या खुशीमध्ये मी 2 तास होतो. आम्ही 2 जण रडत होतो त्या झोपडीमध्ये. माझ्या विजयाचा महोत्सव त्या झोपडीमध्ये आम्ही 2 जण रडून साजरा करतो. त्याच्या अगोदरही आम्ही त्या झोपडीमध्ये रडलो होतो अनेक वेळेला एकमेकाच्या खुशीमध्ये. पण त्याच्या अगोदर वेदना होत्या, कष्ट होते, दुःख होते. पण आज मी माझा पराक्रम घेऊन मी आईच्या खुशीत शिरलो होतो. मी माझ्या आयुष्याची सर्वोच्च भेट मी माझ्या आईला देत होतो. मी सिद्ध झालो होतो.
जगाच्या बाजारामध्ये आणि सिद्ध होऊन मी माझ्या आईला मी भेट देत होतो आणि आई माझी तितक्या आनंदामध्ये. बाळानं माणूस ज्या वेळेला आनंदाच्या अत्युच्च शिखरावर असतो ना, त्यावेळेला ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, त्यावेळी तो व्यक्त होत नाही. त्याचा संवाद कसा असतो? शब्दाने संवाद इथे इंद्रिया नेता भोगीचे बोला आधी भेदीचे प्रणय. शब्दाशिवायचा तो संवाद असतो. माणूस ज्या वेळेला त्याच्या आयुष्याच्या अत्युच्च शिखरावर जातो त्यावेळेला बोलत नसतो. मी अनेक कार्यक्रमामध्ये जातो, डेप्टी कलेक्टर आय झालेल्या मुलांना विचारतो की तुझा निकाल लागला आणि तो आईला फोन केला, तरी करून आईला काय आवाज दिला काय बोलली तुला? आज ही ती पोरं सांगतात की पलीकडून मी कलेक्टर झालो, मी डेप्टी कलेक्टर झालो सांगितल्यानंतर आई पलीकडनं फक्त हुंदकी देते. कारण ती पोरं आपल्या आई वडिलांना उत्कृष्ट भेट देतात ना. बाळांनो, तुमचे आई वडील तुमची वाट बघतात. तुम्ही सिद्ध होण्याची, तुम्ही पराक्रमी होण्याची आणि तुमच्या त्या भेटीची, तुमच्या त्या आलिंगनाची तुम्ही सिद्ध झाला, तुम्ही पराक्रम झाला आणि तुम्ही सिद्ध झालेला पराक्रम घेऊन तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या भेटीला गेला. जगातली सर्वात उत्कृष्ट भेट आपल्या आई वडिलांना कोणती असेल तर तुम्ही या जगाच्या बाजारामध्ये यशस्वी झाले, सिद्ध झाले, पराक्रमी झाले आणि त्यासाठी तुमचे आई वडील तुमची घरी वाट बघतात. चित्र ठेवा डोळ्यासमोर की तुम्ही हे सिद्ध झाला, या गोष्टी घरी घेऊन गेला. पर्याय दोन आहेत बाळांनो, आता मी आपल्याशी शेअर केली, घडणं आणि वेळ घडणं. घडण्याचा स्वीकार करा. तिसरी गोष्ट, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत संवेदनशीलता हरवू देऊ नका. मी आता म्हटलं कॉम्पिटिशन समर्थ करायची. म्हणजे जंगलामध्ये तुम्हाला सोडलं आणि तुम्हाला प्रश्न विचारला दोघांना, वाघ आला तर तुम्ही काय करा? आता त्या घाणेरड्या स्पर्धेच्या युगातली दोन पोरं जर समोर असतील आणि त्यांना विचारलं की जंगलात दोघंच आहात आणि वाघ आला तर तुम्ही काय कराल, तर त्यातला एक म्हणेल की मी जोरात पळेल. प्रश्न विचारणारा दुसरा प्रश्न विचारेल, पण वाघ आहे तो, किती पडशील? त्यावेळी तो इतकंच म्हणाला की मला याच्यापेक्षा फक्त जोरात पळायचा. वाघ याला खून टाकेल, मी एकटाच जिंकेल. अरे ही स्पर्धा नाही आहे रे बाळांनो. आपला सहअध्यायी कधी आपला स्पर्धक होऊ शकतो, पण या जगात प्रत्येकाला पहिलं यायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे आणि म्हणून ती हिंसा आहे. पण आदिवासी दोन मुलं जंगलात आहेत आणि त्या पोराला विचारलं की बाळांनो तुम्ही जंगलात आहात आणि तुम्हाला वाघ आला तर तुम्ही दोघं काय करा? त्या दोघं आदिवासी मुलं असं म्हणतात की आम्ही दोघं मिळून त्या वाघाशी मुकाबला करू आणि त्याला संपू. जग आमच्या दोघांचं आहे. तिथं कॉम्पिटिशन नाहीये, तिथं प्रेम आहे, तिथं जिव्हाळा आहे, तिथं माणुसकी आहे, तिथं आनंद आहे, तिथं सुख आहे. कारण तुम्ही दुसऱ्या प्रदेशात खूप मोठे, पेशवंत व्हा, जयवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, खूप मोठे व्हा आणि मोठे झाल्यानंतर मात्र या 2-3 गोष्टी हृदयाशी जमा. एक चांगला माणूस म्हणून, या अभिनवचा प्रॉडक्ट म्हणून जगाच्या बाजारामध्ये तुम्ही यशस्वी व्हा. आणि अमोल सरांनी चुकून मी जिवंत राहिलो आणि 10 वर्षानंतर मला पुन्हा इथं बोलवलं तर मला तुमच्या यशाच्या कहाण्या सांगण्याचा भाग होण्याची संधी द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. एखादा विचार आपल्याकडे असणं आणि तो विचार समाजासाठी बहाल करणं यामुळं किती फरक पडू शकतो याची आपल्या अमोघ आणि ओघवत्या वाणीतून आम्हाला प्रचिती आहे. आवडीच्या क्षेत्रात उत्तुंगता निर्माण करण्याचं प्रयोजन म्हणजे सुधा चंद्रन, ग्रेटा थुनबर्गच्या कार्याचा बटरफ्लाय इफेक्ट आणि त्यातून झालेली सुरुवात, आपल्या जीवनाचं ध्येय, आनंदाचं झाड, स्वचा शोध, भावनिक बुद्धिमत्तेचं विश्लेषण आणि व्यक्ती, कुटुंब आणि राष्ट्र घडण्यासाठी जे योग्य आहे त्याचा स्वीकार करणं. व्यापकता हेच पुण्य आणि त्याचबरोबर अल्टिमेट गोल ऑफ लाईफ इज हॅपीनेस याबद्दल आपण खूप छान मार्गदर्शन केलं. ज्ञानाची अखंड वाहणारी गंगा म्हणजे काकाजी, आपण आपल्या मार्गदर्शनाने आमचे अभिनवचे विद्यार्थी जगाच्या बाजारामध्ये नक्कीच यशस्वी आणि सिद्ध होतील याची मी अपेक्षा बाळगतो. आणि या कार्यक्रमानंतर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी सौ मद्दू मॅडम यांना विनंती करतो. काका यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, त्यांनी जे मार्गदर्शन दिलं आहे.
एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तित्व म्हणून जगा, कारण व्यक्ती ही कधीतरी संपते व व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी बना असा संदेश तुम्ही आत्ताच ऐकला आहे. आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर व्याख्याते, उपस्थित शिक्षक वर्ग आणि माझे प्रिय विद्यार्थी, आजच्या या प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर आभार प्रदर्शन करण्याचा मान मला मिळतोय याचा मला अत्यंत आनंद होत आहे. जे जे येथे पाहिले ते ते हृदयामध्ये राहील, जे जे येथे पाहिले ते हृदयामध्ये राहील. पुनश्य भेटीची मन सदैव वाट पाहिल, पुनश्य भेटीची मन सदैव वाट पाहिल. तुमच्या सहवासातील क्षण बनतील रत्न, तुमच्या सहवासातील क्षण बनतील रत्न. म्हणूनच आपल्या आभाराचा हा छोटासा प्रयत्न. अभिनवच्या प्रांगणातील मातीला एका विचारवंत साहित्यकाराच्या स्पर्शाने पावन झालेल्या त्या मातीत लावले गेलेले रोपटे कधीतरी वृक्ष बनून प्रत्येक विद्यार्थ्याला सावली देतानाही खूप काही शिकवून जाईल असा हा सुवर्ण दिवस. अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन अभिनव संकल्प 2000 वृक्ष लागवड आणि संगोपन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माजी अतिरिक्त सचिव ग्रामविकास विभाग, शिवम प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष, व्याख्याते, विचारवंत, साहित्यिक, ज्यांच्या मार्गदर्शनपर शब्द सुमनांनी अभिनव वास्तूला व आम्हाला संपन्न करणारे माननीय श्री इंद्रजीत देशमुख सर यांनी आपला अमूल्य वेळ देऊन प्रमुख पाहुण्याचे स्थान स्वीकारले, त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानते. युवा पिढीला कालानुरूप शिक्षण घेताना एक चांगला नागरिक कसे बनवावे यासाठी अथक परिश्रम घेणारे अभिनव शिक्षण संकुलाचे सर्वा संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर अमोल पाटील सर यांनीही उपस्थिती दाखवली. इथं त्यांचेही मनापासून आभार मानते. अभिनव शिक्षण संकुलाचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर माननीय श्री संतोष पाटील सर यांचे मी मनापासून आभार मानते. अभिनव सायन्स अकॅडमीचे डायरेक्टर माननीय श्री हेमंत संगपाळ सरांचे मी मनापासून आभार मानते. अभिनव सायन्स अकॅडमीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर माननीय प्रोफेसर श्री संदीप पाटील सरांचेही मनपूर्वक आभार. त्याचबरोबर अभिनव फाउंडेशन व सायन्स अकॅडमीचे प्राचार्य पदाची धुरा सांभाळणारे माननीय प्राचार्य श्री अभिजित पाटील सरांचे मी मनपूर्वक आभार मानते. मंचावर उपस्थित सन्माननीय व्यक्तिमत्व माननीय श्री GS शिंदे सरांचे ही मी मनापासून आभार मानते. मंचावर उपस्थित प्रोफेसर माननीय पवनकुमार पाटील सर, अभिनव सायन्स अकॅडमीचे प्रसार माध्यमाचे प्रमुख माननीय श्री कळके सर, CET कोऑर्डिनेटर माननीय श्री बंडे सर, अभिनव सायन्स अकॅडमीचे डायरेक्टर माननीय श्री अजित पवार सर, अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलच्या प्राचार्य माननीय सौ पूजा पाटील मॅडम व उपप्राचार्य माननीय सौ वांद्रे मॅडम व आमच्या संस्थेशी एकनिष्ठ असणारे पालक माननीय श्री मखदूम सर यांनी आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते. आजच्या या समारंभाला यशप्राप्त करून देणारे अभिनव सायन्स अकॅडमीचे व फाउंडेशनच्या सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे, त्याचप्रमाणे मार्केटिंग विभाग यांचे अगदी मनापासून आभार. या क्रमाचा उद्देश सार्थकी लावणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या प्रिय विद्यार्थ्यांचेही मनपूर्वक आभार. अनअवधानाने ज्ञात अज्ञात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व व्यक्तींचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.